चलो, मग आजचा आपला तिसरा दिवस. आज सुद्धा आपण आता थोडं टेक्निकल अनालिसिस शिकण्याकडे आपण चालू करणार आहोत. 2 दिवस आपण बेसिक स्टॉक मार्केट काय आहे हे आपण पाहिले. आता या ठिकाणी आपल्याला काही चित्र दिसत आहे आणि या चित्रामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारे लोक आहेत. जसं की फायर ब्रिगेड असेल, नेव्ही असेल, ॲडव्होकेट, डॉक्टर, नर्स, इंजिनियर, हॉटेलमध्ये शेफ किंवा पोलीस. तर या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांच्याकडे आपण पाहिलं तर आपल्याला एक काय जाणवतं? बोला कोणतर पटकन. हॅलो, आवाज येतोय माझा? मला ते हो सर. बर मग बोला पटकन. मला ते कसं ते प्रेझेंटेशन मधनं परत पाठीमागे जाऊन कोण आहे आणि कुणाला विचारायचं असं लागतं. ज्यामुळे ज्याला पहिला आवाज येईल आणि बोलायचं असेल त्यानं पटकन बोला. हे जे व्यावसायिक आहे किंवा वेगवेगळ्या क्षेत्रामधील लोक आहेत त्या लोकांच्याकडे बघितलं तर आपल्याला पहिला काय जाणवतं हा प्रश्न आहे. आपल्या डोक्यात एक काहीतरी विचार येतो ना, हा डॉक्टर आहे. डॉक्टर आहे म्हटल्यावर पहिल्या डोक्यात काय विचार येतो की या डॉक्टर साठी त्यानं 12वी सायन्स चांगल्या पद्धतीनं पास झाला असेल, त्यानंतर त्याने एमबीबीएस केला असेल, चांगल्या मार्कानं त्याची परीक्षा दिला असेल. एमबीबीएस केल्यानंतर त्या व्यक्तीनं कुठेतरी प्रॅक्टिस केली असेल, प्रॅक्टिस करून त्यामध्ये चांगल्या गोष्टी सर्व शिकून मग त्यानं स्वतःचं क्लिनिक चालू केलेलं असणार आहे, बरोबर? किंवा जर एखादा पोलीस आपल्या समोर असेल, एक आर्मी मधील एखादा व्यक्ती आपल्या समोर आला असेल तर आपल्या डोक्यामध्ये प्रश्न यायला पाहिजेत की या व्यक्तीनं त्या स्टेज पर्यंत जाण्यासाठी पाठीमागं भूतकाळामध्ये काय काय त्यानं त्रास केला असेल, किती प्रॅक्टिस केली असेल, सकाळी उठून किती रनिंग केलं असेल आणि हे सर्व परिश्रम केल्यानंतर 1000-2000 परीक्षा जे स्पर्धक असतात त्या स्पर्धकांसमोर सोबत स्पर्धा करून त्यामध्ये सिलेक्ट होऊन तो व्यक्ती त्या पोस्ट पर्यंत आर्मीमध्ये किंवा पोलीसमध्ये सिलेक्ट झाला असेल, बरोबर? मग हे या पाठीमागं काय कारण आहे की एक तर कोणतीही गोष्ट आहे तर ते तुम्ही शिकायला चालू केला तर ते एका दिवसात एका रात्रीत मिळत नाही. त्यासाठी कंटिन्यू आपल्याला शिकत राहिलं पाहिजे, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट त्यामध्ये आपलं पूर्णपणे जे म्हणतो की अगदी मनापासून त्यामध्ये आपल्याला सर्व परिश्रम घातले गेले पाहिजे. म्हणजे सहज कोणतीही गोष्ट मिळत नाही. तुम्ही जो व्यवसाय करत असाल, शिक्षण घेत असाल, त्या प्रत्येकामध्ये हीच गोष्ट लागू होते की साधं सोपं फुकट कोणत्याही गोष्टी आपल्याला मिळत नाहीत आणि ज्या आपल्याला वाटतात मिळालेल्या आहेत सहज, त्या गोष्टी फार काळ आपल्याजवळ टिकत नाहीत. ओके, ऍग्री आहे या गोष्टीला? तर आपल्याला स्टॉक मार्केटमध्ये सुद्धा काम करण्यासाठी याच पद्धतीचं एक प्रोफेशन म्हणून पाहायचं आहे. 1 महिना 2 महिनेचा आपण क्लास घेतला आणि क्लास घेतल्यानंतर लगेच आपण ट्रेडिंग करायला चालू करू आणि 1000, 2000, 10,000 लावून महिन्याला 1000 रुपये, 10,000 रुपये मिळवू, अशा पद्धतीचं विचार डोक्यामध्ये आणायचे नाहीत. ज्या पद्धतीने एखाद्या प्रोफेशन मध्ये बेसिक सुरुवातीपासून शिकायला चालू केल्यानंतर त्यामध्ये प्रॅक्टिस केली जाते आणि त्या प्रॅक्टिस केल्यानंतर मग चांगला स्टेजवरती तो जातो. त्याच पद्धतीने आपल्याला एका बेसिक गोष्टीपासून शिकायला सुरुवात करून हळूहळू आपली लेवल वरच्या स्टेज पर्यंत वाढवत न्यायची आहे. आणि हे करण्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट आपल्याजवळ असावी लागते ती म्हणजे इन्फॉर्मेशन.
इन्फॉर्मेशन म्हणजे काय, की आपल्याला काय शिकायचे आहे, का शिकायचं आहे आणि कसं शिकायचं आहे, या ज्या गोष्टी आहेत, ही गोष्ट जी आपल्याला क्लासच्या माध्यमातून मिळेल किंवा नेटवरती इतर कोणत्याही YouTube असेल किंवा Google असेल, यासारख्या माध्यमातून जे आपल्याला मिळत असतं, ज्याचा उपयोग करून आपण शिकणार आहोत, अशा गोष्टीला आपण इन्फॉर्मेशन म्हणायचे. एखादा व्यक्ती आपल्याला स्वतःचा अनुभव जरी जो सांगत असला, तरी तो अनुभव त्या व्यक्तीचा आहे, तुमचा नसतो. आणि तुमच्यासाठी, त्या व्यक्तीसाठी तो अनुभव आहे, तुमच्यासाठी ती फक्त एक माहिती आहे, तुमच्यासाठी ती फक्त एक इन्फॉर्मेशन आहे. आणि या इन्फॉर्मेशन, ती माहिती घेऊन त्या माहितीवरती तुम्ही सतत काम करत राहिला, प्रॅक्टिस करत राहिला, तर मग काय होणार आहे, की तुमच्याकडं असलेल्या इन्फॉर्मेशनचं रूपांतर प्रॅक्टिस केल्यानंतर ते नॉलेजमध्ये रूपांतरित होतं. आणि हे जे तुमच्याकडे मिळालेलं नॉलेज आहे, ज्ञान आहे, त्या ज्ञानवरती तुम्ही आणखीन प्रॅक्टिस करत राहिला, तर त्याचं रूपांतर हे आपल्याला एक्सपिरियन्स मध्ये होतं, आपल्या अनुभवामध्ये ते रूपांतरित होतं. आणि मग आपले ज्या, जर आपण ट्रेडिंगचा विचार केला, इन्व्हेस्टमेंटचा विचार केला किंवा स्टॉक मार्केट संदर्भात बोलायचं झालं, तर मग आपली काय होणार आहे, आपली स्किल वाढणार आहे, आपलं कौशल्य वाढणार आहे. मग आपल्याला इन्फॉर्मेशन पासून स्किल पर्यंत जाणे, ही जी आपली जर्नी आहे, ही जर्नी आपल्याला चालू करायचा आहे, हा प्रवास चालू करायचा आहे. आणि हा प्रवास चालू करत असताना वाटेमध्ये आपल्याला भरपूर अडथळे येणार आहेत. सायकोलॉजी आपली येणार आहे, रिस्क मॅनेजमेंट, मनी मॅनेजमेंट, या सर्व गोष्टी आपल्याला येणार आहेत. आणि ज्यावेळी आपण, आपल्या मनामध्ये काही वेळा असे पण विचार येतील, की हे माझ्यासाठी नाहीये किंवा मला हे समजना झाले, समजलं तर त्या पद्धतीने मला काम करता येईना झाले, असे ज्यावेळी आपल्या मनामध्ये विचार येतील किंवा काही वेळा आपले पैसे सुद्धा लॉस होतील, तर त्यावेळी आपण परत एक स्टेप पाठीमागे जाऊन ती गोष्ट शिकण्याचा पुन्हा प्रयत्न करायचा आहे. क्लिअर आहे इथपर्यंत? होय. चलो, ओके. आता पुढचा एक मुद्दा आहे, की आता आपण खऱ्या अर्थानं स्टॉक मार्केट म्हणजे ऍक्च्युअली ज्या पद्धतीनं काम होतं हे शिकायचा प्रयत्न करायला लागलोय. आणि या पुढील सर्व ज्या मी गोष्टी सांगणार आहेत, ह्या खूप महत्वाच्या आहेत. आणि बेसिक त्या शिकण्या, मी जे सांगवले यामध्ये मूळ कन्सेप्ट जो आहे की नाही, गाभा सांगण्या पाठीमागे, तो समजून घ्या. टेक्निकल गोष्टी थोड्या समजल्या नसल्या किंवा शब्द समजले नसले तर चालतील, परंतु मला काय म्हणायचं आहे, तो सार सगळं समजून घ्या. आता आपण कसं म्हणतो, की बाजारभाव, कोणतीही आपण एखादा शेअर्स खरेदी करणार असो किंवा विक्री करणार असो, तर त्या शेअर्सची त्यावेळी असणारी जी किंमत असते, त्याला बाजारभाव म्हटलं जातं. किंवा एखादी वस्तू त्या दिवशी किंवा त्यावेळी ज्या रुपयाला खरेदी किंवा विक्री होत असते, त्याला बाजारभाव आपण म्हणतो. जसं आपण विचार करूया, की सर्वसाधारणपणे कांदे, आता प्रत्येक घरामध्ये कांदा हा आपला लागतोच, तर साधारणपणे कांद्याचा चालू दर 20 किलो असतो. काही ठिकाणी तो 10 जास्त असेल, काही ठिकाणी 5 कमी असेल. आपण उदाहरणासाठी धरूया, की कांद्याचा दर हा 20 किलो आहे, म्हणजे 20 किलो हा आजचा कांद्याचा बाजार भाव आहे. तर हा कांद्याचा बाजारभाव 20 हा ठरवला कोण किंवा तो कसा ठरतो, हे आपण आता समजून घ्यायचं आहे. आणि या गोष्टीला, गोष्टीवरतीच आपल्या संपूर्ण जीवनामध्ये जे घेवाणदेवाण असते किंवा बाजार मूल्य असतं, हे ठरवलं जात असतं, आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये सुद्धा आणि स्टॉक मार्केटमध्ये सुद्धा. तर आपण एक बघूया, की एक समजा एक बाजारपेठ आहे आणि या बाजारपेठेमध्ये कांद्याचा दर हा जो 20 किलो आहे, तो कोणत्या कारणामुळं कमी किंवा जास्त होऊ शकतो. तर त्यासाठी आपल्याकडे काही गोष्टी असाव्या लागतात,
की त्या बाजारमध्ये विक्रीसाठी आलेले एकूण कांदे किती आहेत. म्हणजे समजा त्या बाजारमध्ये किती लोकांनी कांदे घेऊन आलेले आहेत विक्री करण्यासाठी, आणि त्याच बाजारामध्ये बाजार खरेदी करण्यासाठी आलेल्या जी लोक आहेत किंवा मागणी आपण म्हणू ती किती आहे, आणि या दोघांच्या गुणोत्तरावरती कांद्याचा दर त्या दिवसाचा ठरणार असतो. जर समजा एका बाजारामध्ये 2 टन कांदे विक्रीसाठी येतात आणि त्याच बाजारामध्ये त्या दिवशी 2 टन कांदे खरेदीसाठी सुद्धा लोक अवेलेबल आहेत की ज्यांना कांदे विकत घ्यायचे आहे. म्हणजे जितके कांदे विक्रीसाठी आलेले आहेत तितकेच कांदे खरेदी करणाऱ्या लोकांची सुद्धा ही आहे, अवेलेबिलिटी आहे. तर त्यावेळी कांद्याचा दर हा 20 रुपये किलो असतो एक सर्वसाधारणपणे. तर आता यामधील काही ज्या ठिकाणी बॅलन्स बिघडला गेला, म्हणजे 2 टन कांदे आलेत विक्रीसाठी आणि 2 टन कांदे खरेदीसाठी सुद्धा माणसे अवेलेबल आहेत, ग्राहक अवेलेबल आहेत, आणि हा बॅलन्स बिघडलेला नाही, अशा वेळी 20 रुपये किलोने कांदे विक्री होत आहे. मग हा बॅलन्स जो आहे 2 टनाचा, बरोबर 2 टनाचा, हा ज्यावेळी बिघडेल त्यावेळी काय होऊ शकतं बघूया. तर समजा त्याच बाजारपेठेमध्ये काही कारणास्तव 4 टन कांदे विक्रीसाठी आले. रेग्युलर 2 टन असतात, परंतु काही कारणास्तव सप्लाय जास्त झाला किंवा त्यावेळी कांद्याचं उत्पादन जास्त झालं, तर 2 टन ऐवजी 4 टन कांदे आले. तर अशा कंडिशन मध्ये काय होतं की कांदे जास्त आले परंतु मागणी तितकीच आहे. कांदे घेण्यासाठी जी ग्राहक होते ते 2 टन घेण्यासाठी जितके लागतात तितकेच ग्राहक आलेले आहेत. म्हणजे काय झाले की 2 टन कांदे हे जितकी मागणी होती त्यापेक्षा जास्त आले. आणि ज्यावेळी असं कंडिशन होते त्यावेळी काय घडतं की सप्लाय जास्त झालेली आहे आणि डिमांड, मागणी कमी होते, आणि यामुळं कांद्याचा दर हा 20 रुपये किलो जो होता तो कमी होतो आणि एक 15 रुपये किलो पर्यंत जाऊ शकतो. उदाहरण समजलं? साधं सोपं आपल्या जीवनामधील उदाहरण आहे. ज्यावेळी एखादी ओके, ज्यावेळी एखादी वस्तूची विक्री करणारी लोकांची संख्या वाढते आणि खरेदी करणाऱ्या लोकांची संख्या कमी होते त्यावेळी त्या वस्तूचा दर कमी होतो. जसं हे कांद्याच्या बाबतीत आहे त्याच पद्धतीने ते वेगवेगळ्या वस्तूच्या बाबतीत लागू होतं आणि स्टॉक मार्केट मधील शेअर्सच्या बाबतीत सुद्धा लागू होतं. आता ही एक झाली एक कंडिशन. दुसरी कंडिशन या बरोबर होऊ शकतं की कांद्याचा दर, कांदा विक्रीसाठी 4 टन आलेले आहेत, 2 टन जे रेग्युलर असतात त्याऐवजी 4 टन झालेले आहेत, व मागणी 2 टन जी असते त्या, तर त्या 2 टन मागणीऐवजी 1 टनची मागणी आहे. म्हणजे जितकं पाहिजे त्याच्या दुप्पट विक्रीसाठी कांदे आलेले आहेत, आणि जितकी रेग्युलर ग्राहक असतात जितकी मागणी असते त्याच्या निम्म्याने मागणी कमी झाली. तर या कंडिशन मध्ये कांद्याचा दर हा खूप कमी होतो आणि तो 10 रुपये पर केजी पर्यंत जाईल, कारण घेणारी कमी झालीत आणि देणारी खूप वाढलीत. तर यामुळं कांद्याचा दर हा कमी झालेला आहे. आता याच्या उलट पण एक परिस्थिती होऊ शकतं की 2 टन कांदे विक्रीसाठी आलेले आहेत, जे जितके रेग्युलर कांदे विक्रीसाठी असतात तर त्याच्याबरोबर 2 टन कांदे रेग्युलर प्रमाणे विक्रीसाठी आलेले आहेत. परंतु जे काही घेणारे किंवा मागणी करणारे जी लोक आहेत कांद्याची, तर ती 2 टन ऐवजी जर ती लोके 3 टन मागणीसाठी आली, जर समजा काही सण आहे, काही कार्यक्रम आहे, तर त्या कार्यक्रमासाठी कांद्याची त्यांना जास्त आवश्यकता वाटली, तर कांद्याची काय झाली, कांदे जास्त खरेदीसाठी लोक आलीत आणि 2 टनच कांदा मार्केटमध्ये अवेलेबल आहे. तर अशा वेळी काय होतं की हा परत बॅलन्स जो आपला 2 टन इक्वल 2 टनचे बॅलन्स होता तो बॅलन्स या ठिकाणी बिघडला, आणि हा बॅलन्स बिघडला तर मागणी वाढली आणि सप्लाय कमी आहे. तर अशा कंडिशन मध्ये 20 रुपये किलो जे कांद्याचे दर होते
हा कांद्याचा दर 30 रुपये किलो पर्यंत जाऊ शकतात. कारण घेणारे लोक जास्त आहे म्हटल्यावर विक्री करणारी जी लोक असतात तर ते आपला कांद्याचा दर वाढवून देतात. आणि याच्या उलट जर आपण विक्रीसाठी आलेले कांदे 2 टन असतात त्याऐवजी 1च टन कांदा बाजारमध्ये विक्रीसाठी आला, काही कारणास्तव भले तो उत्पादन झाले नसेल किंवा वाहतुकीचा काही संप असेल, शेतकऱ्यांचा संप असेल, कारण कोणतंही असेल, तर 2 टन रेग्युलर कांदे विक्रीसाठी येतात त्याऐवजी 1 टन कांदा फक्त विक्रीसाठी आला आणि मागणी मात्र 2 टन असते त्याऐवजी 4 टन झाली. तर यामध्ये खूप मोठा काय झाला, बॅलन्स बिघडला तो. आणि त्यामुळं कांद्याचा दर जो 20 रुपये होता रेग्युलरला तो 40 रुपये पर्यंत गेला, जाऊ शकतो. तर यामुळं काय होतं की घेणारे कोण आहेत आणि किती आहेत, विकणारे कोण आहेत आणि किती आहेत, यामध्ये जर बॅलन्स बिघडला तर त्याचा परिणाम त्या बाजारभावावरती होत असतो आणि यावरतीच आपले पुढे शेअर मार्केट सर्व चालत असते. आणि याला काय म्हणतात आपण की सप्लाय आणि डिमांड यामधील फरक. सप्लाय वाढली तर प्राइस, सप्लाय वाढली डिमांड कमी झाली तर काय होतं, प्राइस खाली येते. सप्लाय कमी झाली डिमांड वाढली तर प्राइस वाढते. कन्सेप्ट लक्षात आला? हा कन्सेप्ट सर्वात महत्वाचा आहे. आता ही सप्लाय आणि डिमांड कोणत्या कारणामुळे प्रभावित होतात हे आपल्याला पाहायचं आहे. जसं आपण कांद्याचं उदाहरण घेतलं की बाजारमध्ये कांदा येण्यासाठी कमी किंवा जादा कांदा कोणत्या कारणास्तव येऊ शकतो किंवा कांदा खरेदी करण्यासाठी लोकांची जी मागणी आहे ती मागणी कोणत्या कारणासाठी कमी किंवा जास्त होऊ शकते, याची कारण जशी वेगवेगळी आहेत त्याच पद्धतीने स्टॉक मार्केटमध्ये जो सप्लाय आणि डिमांड होत असतो किंवा स्टॉकचे खरेदी किंवा विक्री करण्यासाठी जी असणारी लोक आहेत यामध्ये कोणत्या कारणामुळं ते प्रभावित होत असतात हे आपल्याला पाहायचं आहे. आणि त्या कारणामध्ये जी प्रामुख्याने कारण असतात, तर एक कारण समजून घेऊया की आंतरराष्ट्रीय घडामोडी. आंतरराष्ट्रीय घडामोडी म्हणजे काय की मोदी साहेब कुठल्या आपले कोणत्या तरी एका देशामध्ये व्हिजिटला गेले, आपण जसं काल चर्चा केली, आणि त्या ठिकाणी व्हिजिटला गेल्यानंतर तेथील लोकांनी आपल्या देशामध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी खूप पैसा आणला. म्हणजे काय झालं की आपल्याकडे डिमांड वाढली, दुसऱ्या देशामधील पैसा आपल्या देशामध्ये या लागला. म्हणजे काय झालं, ते ग्राहक झाले, आपण सप्लायर झालो आणि आपली डिमांड वाढली. त्यामुळं काय होऊ शकतं, आपल्या देशामधील जे स्टॉक कंपन्या आहेत त्या कंपन्यांचा चांगला वाढ होऊ शकते आणि त्यामुळं आपली शेअर मार्केटची किंमत वाढू शकते. दुसरं उदाहरण घेऊया की राष्ट्रीय घडामोडी. राष्ट्रीय घडामोडी म्हणजे काय, आपल्या देशामध्ये सर्व व्यवस्थित चालू आहेत. देशामध्ये टॅक्स कलेक्शन सगळ्यात जास्त होत आहे. जीडीपी खूप चांगली आहे. बिझनेस सर्व वाढत आहेत, लोकांच्याकडे पैसा आहे. यासारख्या ज्या राष्ट्रीय घडामोडी आहेत ह्या जर चांगल्या व्यवस्थित राहिल्या तर शेअर मार्केटमध्ये तेजी असू शकते. किंवा याच्या उलट जर टॅक्स कलेक्शन कमी झालं, लोकांच्याकडे पैसा नाही, महागाई वाढत गेली, अशा पद्धतीच्या काही गोष्टी घडल्या तर सप्लाय डिमांड कमी होते, सप्लाय तितकीच राहते, त्यामुळे स्टॉकच्या किमती ह्या कमी किंवा कमी होत जातात. त्याचबरोबर आपण बघूया की एक राजकारण हा सुद्धा एक फॅक्टर येतो. म्हणजे एखाद्या देशामध्ये एक हाती सत्ता एखाद्या पक्षाला मिळाली तर त्या पक्षाची निर्णय घेण्याची क्षमता वाढते. कारण एखाद्या बिझनेस पॉलिसी आणण्यासाठी, टॅक्स कलेक्शन, जीएसटी कलेक्शन, वेगवेगळे निर्णय घेण्यासाठी तर त्यांना त्या पक्षाला कोणत्याही प्रकारच्या इतर लोकांची जास्त मनधरणी करावी लागत नाही. ते निर्णय स्वतः आपापले घेऊ शकतात आणि या कारणामुळे काय होतं की जे बिझनेस चालू आहेत किंवा जे बिझनेस नवीन चालू होऊ पाहतात तर त्या लोकांना वाटतं की
या बिझनेस करण्यासाठी राजकीय जो हेतू पाहिजे किंवा राजकीय जी मानसिकता पाहिजे की बिझनेस वाढायला पाहिजे आणि त्यामुळं आपल्याला काही प्रॉब्लेम येणार नाहीत, असं ज्यावेळी वाढतं त्यावेळी त्या कंपनी त्या देशामध्ये बिझनेस हे जास्त चांगल्या पद्धतीने वाढायला सुरुवात होतात. काही आपण युद्धजन पण परिस्थिती होते. आपल्या देशाचा काही संबंध नाही, परंतु रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशामध्ये भांडणं चालू झाली. आपण तर बाजूला आहे, परंतु त्या दोन देशामध्ये भांडणं झाली तर त्याचा सुद्धा परिणाम आपल्या देशामध्ये होऊ शकतो. की जर तेथून जर आपल्याला क्रूड ऑइल मिळत असेल, गॅस मिळत असेल, तर तो सप्लाय अँड डिमांड त्यामुळं कमी जास्त होतो आणि अशा पद्धतीचं काही परिस्थिती निर्माण झाली की आपल्या देशाशी इतर देशासंगत युद्ध झालं किंवा इतर कोणत्याही दोन देशामध्ये जर युद्ध झालं तर त्यामुळं सप्लाय आणि डिमांड ही प्रभावित होत असते. त्याचबरोबर हवामान, एखाद्या कंपनी चांगला प्रकारे व्यवसाय करण्यासाठी काय असावं लागतं की हवामानाची साथ असावी लागते. जसं आपण म्हटलं की आपला देश हा कृषीप्रधान देश आहे आणि या कृषीप्रधान देशामध्ये सर्व जो आपले शेती आहे ती हवामानावरती आधारित असते. जर समजा एखाद्या दिवशी एखाद्या पिकाच्या हंगामामध्ये पावसाची आवश्यकता असते आणि त्यावेळी पाऊस पडलाच नाही, तर काय होतं की पाण्याची उपलब्धता नसल्यामुळे जितक्या प्रमाणामध्ये पीक निर्माण व्हायला हवं होतं तितकं पीक निर्माण होत नाही. परिणामी काय होतं की शेतकऱ्याकडे पैसा येत नाही आणि ज्यावेळी शेतकऱ्याकडे पैसा येत नाही तर त्यावेळी मग काय होतं की पैसा लोकांच्याकडे कमी असल्यामुळे आलेला पैसा ते फक्त पोट भरण्यासाठी जी महत्वाच्या गोष्टी आहेत त्यावरती खर्च करतात आणि जर अशीच परिस्थिती सर्व वाढत गेली तर काय होतं की तो पैसा शेतकऱ्यांपासून मार्केटमध्ये येत नाही. लोक नवीन वस्तू खरेदी करण्यासाठी प्रयत्न करत नाही. परिणामी काय होतात की बिझनेस मध्ये सेल्स होत नाही, बिझनेस मध्ये जी विक्री व्हायला पाहिजे होती ती होत नाही आणि त्याची किंमत स्टॉक मार्केट मधील शेअर्सची किमती कमी होण्यासाठी मदत करतात. त्याचबरोबर कंपनीचे रिपोर्ट्स म्हणजे जर समजा एक कंपनी आहे, ती कंपनी आता एक उदाहरण घेऊया, हिरो मोटोकॉर्प ही टू व्हीलर तयार करणारी कंपनी आहे. तर या कंपनीचे रिपोर्ट्स येतात म्हणजे प्रत्येक 3 महिन्यानंतर कंपनीला सेबीच्या नियमानुसार एक रिपोर्ट द्यावा लागतो की ज्यामध्ये त्या कंपनीने या 3 महिन्यामध्ये किती सेल्स केली, त्यावरती कंपनीला किती फायदा झाला, यासारख्या असंख्य गोष्टी कंपनीला पब्लिकसाठी डिक्लेअर करावे लागतं. आणि जर समजा या 3 महिन्यामध्ये कंपनीने चांगल्या प्रकारे जी वाढ व्हायला पाहिजे होती, जी विक्री व्हायला पाहिजे होती ती झाली नाही किंवा जेवढा प्रॉफिट मागच्या वर्षी झाला होता तितका प्रॉफिट या वर्षी झाला नाही, तर काय होतं त्या कंपनीच्या रिपोर्ट नुसार मग लोकांचे सेंटिमेंट बिघडतात व त्या कंपनीचे शेअर्सची किंमत ही खाली खाली होत जाते. तर ह्या ज्या गोष्टी आहेत, आंतरराष्ट्रीय घडामोडी असेल, राष्ट्रीय घडामोडी असेल, राजकारण, युद्ध, हवामान, कंपनीचे रिपोर्ट, तर यामुळं काय होतं की लोकांचं जे सेंटिमेंट आहे, सेंटिमेंट म्हणजे लोकांची विचार करण्याची जी एक क्षमता आहे, तर ती विचार करण्याची क्षमता किंवा विचार करण्याचा जो काय म्हणतो विचार करण्याची त्यांची जी पद्धत आहे त्या पद्धतीवरती परिणाम होतो आणि यामुळं त्या पर्टिक्युलर स्टॉकचा किंवा त्या देशाच्या स्टॉक मार्केट वरती त्याचा परिणाम होतो. मग असे सेंटिमेंट कोणते असतात की ज्यामुळं स्टॉक मार्केट वरती त्याचा परिणाम होतो, तर त्या महत्वाचे दोन परिणाम असतात, एक लोभ आणि एक भीती. लोभ म्हणजे काय की आता खूप मला पैसे मिळणार आहेत आणि मला हा स्टॉक किंवा हे जी कंपनी आहे ही कंपनी भविष्यामध्ये खूप चांगली काम करणार आहे आणि आज त्या कंपनीची शेअरची किंमत समजा ₹100 असेल, तर आज जी ₹100ची किंमत आहे ती ₹100ची किंमत उद्या मला जास्त किमतीमध्ये घ्यावी लागेल आणि उद्या घेण्याऐवजी मी ती
आजच 100 रुपयाला खरेदी करतो, असं ज्यावेळी लोकांना वाटायला चालू होतं, तर त्याला लोभ म्हणायचं. आणि काही कारणास्तव 100 रुपयाचा तो शेअर आज 100 रुपयाला आहे, परंतु उद्या तो 95 रुपये 90 रुपये इतका खाली खाली जाईल. आणि त्यावेळी मी लॉस मध्ये कमी किमतीला विकायला नको, असं ज्यावेळी लोकांना वाटतं, असं भीतीचं वातावरण त्यावेळी लोकांच्या मध्ये निर्माण होतं, तर त्याला भीती म्हणतात. आणि या दोन्ही सेंटिमेंट वरतीच सर्व स्टॉक मार्केट, सर्व प्रकारचे व्यवहार होतात. इवन आपण एखादा वस्तू कांदा जरी घ्यायचा गेला, तर हा कांद्याची जी किंमत आहे आज मला 20 रुपये किलोनं मिळत आहे, तर उद्या किंवा पुढच्या आठवड्यामध्ये हा कांदा 20 रुपयेचा 30 रुपये होऊ शकतो. अशी जर लोकांच्या मनामध्ये विचार आला, तर काय होतं की त्या लोकांना लोभ होतो, त्यांचे सेंटिमेंट बिघडतात. आणि मग ती 20 रुपयाची वस्तू ते जास्त खरेदी करायला सुरुवात करतात. आणि त्याच वेळी जर समजा एखादा शेतकरी आपला कांदा घेऊन आलेला आहे बाजारामध्ये, आणि हा कांदा 20 रुपये किलोने विक्री होत आहे, आणि जर त्या शेतकऱ्याला वाटलं की काहीतरी कुठेतरी युद्ध झालं किंवा काहीतरी घडामोडी घडलेल्या आहेत, की ज्यामुळं कांदा उद्या हा आजचा 20 रुपयाचा दर उद्या 10 रुपये जाऊ शकतो, अशी ज्यावेळी त्या शेतकऱ्याच्या मध्ये भीती निर्माण होईल, त्यावेळी त्याचे सेंटिमेंट बिघडणार. आणि सेंटिमेंट बिघडल्यानंतर तो त्या 20 रुपयाचा दर जो आहे, तो लवकरात लवकर 20 रुपये सर्व कांदा आपला विक्री करून घराकडे जाण्याचा विचार करेल. आणि ह्याच पद्धतीनं आपल्याला स्टॉक मार्केटमध्ये सुद्धा सेंटिमेंट मुळे लोभ आणि भीती आपल्यामध्ये निर्माण होते, आणि आपण स्टॉक मार्केटमध्ये एखादा स्टॉक खरेदी किंवा विक्री करण्याचा विचार करतो. लक्षात आलं? फास्ट वाले का जास्त? नाही. हाय, समजते ना? तर मी बोलण्याच्या ओघामध्ये माझा पट्टा चालूच आहे, आणि तुम्हाला काय समजना झालंय असं काय होत असलं तर सांगा त्यावेळी मला. ओके ओके ओके. ओके, ठीक आहे. आता शेअर मार्केटमध्ये जे अनालिसिस केलं जातं, आपण आता पर्टिक्युलर, तर ते शेअर मार्केटमध्ये अनालिसिस हे दोन प्रकारचे केले जाते. दोन प्रकार म्हणजे कोणते? तर त्यामधील पहिला प्रकार आहे हा फंडामेंटल अनालिसिस. आता हा शब्द लक्षात ठेवा. एखादा स्टॉक तुम्हाला पुढं पुढं हे शब्द कानावरती येत जाणार आहे की फंडामेंटल अनालिसिस. एखादा स्टॉकचे फंडामेंटल खूप चांगले आहेत. आता हे फंडामेंटल म्हणजे काय? तर तो जो शेअर आहे, तर त्या शेअर्सची किंमत किती आहे हे जे ठरवले जाते, तर त्यासाठी ती कंपनी कोणती आहे, त्या कंपनीचे प्रोडक्शन काय होते, त्या कंपनीची बॅलन्स शीट किती आहे, बिझनेस मॉडेल काय आहे, म्हणजे कोणता प्रोडक्ट ती कंपनी तयार करते, त्या कंपनीमध्ये वर्षाला किती रुपये कंपनीचा फायदा होतो, प्रत्येक शेअर्स पाठीमागं किती रुपये त्या कंपनीला मिळतात, ज्याला अर्निंग पर शेअर म्हटलं जातं, त्या स्टॉकची पीई व्हॅल्यू किती आहे. अशा भरपूर साऱ्या साऱ्या गोष्टी ह्या फंडामेंटल अनालिसिस मध्ये केल्या जातात. कंपनीची सेल्स ग्रोथ किती आहे, त्या कंपनीची प्रॉफिट ग्रोथ किती आहे, ऑपरेशनल प्रॉफिट किती पर्सेंटेज मध्ये आहे, कंपनी किती रुपयाचे कर्ज घेतलेले आहे, कंपनीचा भविष्यामध्ये एक्सपान्शनचा प्लॅन काय काय आहे, कं त्या कंपनीची मार्केटमध्ये काय कंडिशन आहे, म्हणजे लोकांना त्या कंपनीचे प्रोडक्ट आवडतात का, लोक त्या प्रोडक्ट घेण्यासाठी लोकांच्या मध्ये उत्सुकता असते का, यासारख्या खूप गोष्टी ज्यावेळी अनालिसिस केली जातात, तर त्यावेळी त्या सर्व गोष्टीला फंडामेंटल अनालिसिस असं म्हटलं जातं. आणि फंडामेंटल अनालिसिस मध्ये आपल्याला फक्त हे समजलं जातं
की त्या कंपनीचा तो जो शेअर्स आहे, तर तो शेअर किंवा ती कंपनी इतकी चांगली आहे का, की ज्यामध्ये भविष्यामध्ये त्या कंपनीमध्ये आणखीन चांगली वाढ होऊ शकते. आणि ज्यावेळी आपण अशा एखाद्या कंपनीचं अनालिसिस करतो, तर त्या कंपनीच्या अनालिसिसला पण फंडामेंटल अनालिसिस म्हणतात. आणि फंडामेंटल अनालिसिस मध्ये आपल्याला काय घ्यायचं, कोणत्या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करायचं हे समजतं. परंतु ती कंपनी किती रुपये वर, म्हणजे त्या कंपनीचा शेअर्स किती रुपयाला बाय किंवा सेल करायचा हे तिथं समजत नाही. काय घ्यायचं हे फक्त फंडामेंटल अनालिसिस आपल्याला सांगत असते. आणि कधी घ्यायचं हे जर आपल्याला शोधायचं असेल, तर त्याचा पुढचा एक अनालिसिस असतं, की ज्याला टेक्निकल अनालिसिस असं म्हटलं जातं. आणि टेक्निकल अनालिसिस करून कधी घ्यायचं हे आपल्याला ठरवलं जातं. तर फंडामेंटल अनालिसिस आणि टेक्निकल अनालिसिस या दोन गोष्टी आपल्याला स्टॉक मार्केटमध्ये काम करत असताना शिकायचं असतं. आपण आता या पुढील एक 15 ते 20 दिवसामध्ये सुरुवातीला टेक्निकल अनालिसिस शिकणार आहोत. आणि टेक्निकल अनालिसिस शिकून झाल्यानंतर मग आपण फंडामेंटल अनालिसिस द्वारे सुद्धा कसं शेअर्स निवडायचे याचे पण ट्रेनिंग घेणार आहोत. टेक्निकल अनालिसिस, आता मी जसं म्हटलं तसं टेक्निकल अनालिसिसचा वापर करून आपण भविष्यामध्ये त्या शेअर्सची किंमत मधील जो वर चढ उतार होणार आहे ते आपण सांगू शकतो. आणि या कोर्समध्ये आपण प्रामुख्याने टेक्निकल अनालिसिसच शिकणार आहोत. आणि टेक्निकल अनालिसिस जो आहे तो ती जर्नी आहे, तो प्रवास आहे. म्हणजे फक्त एक मी टेक्निकल अनालिसिस शिकलो आणि माझं संपूर्ण ज्ञान मला मिळालं असं नसतं. तर टेक्निकल अनालिसिस शिकणं त्यावरती आणि एक्झॅक्ट आपल्याला स्टॉक मार्केट मधील परिस्थितीचा अभ्यास करून त्याचं इम्प्लिमेंटेशन करणं हे आपल्याला जमलं पाहिजे. त्यामुळे हे एका शिकलं आणि सगळं मला समजलं असं होत नाही. आता टेक्निकल अनालिसिस म्हणजे काय हे आपण समजून घेऊया. जसं म्हटलं मी तसं टेक्निकल अनालिसिस म्हणजे किमतीमधील होणाऱ्या चढ उतारावर भविष्यातील किंमत किती असू शकते याची भाकीत करणे. म्हणजे काय, उदाहरण समजूया की एखाद्या कांद्याची प्राइस आहे, तर कांद्याची प्राइस आज 20 रुपये आहे, उद्या 21 रुपये झाली, त्यानंतर 22 झाली आणि परत 20 झाली, 30 झाली. तर आपण आपला भूतकाळामधील त्या किमती कशा प्रकारे वर खाली झालेल्या आहेत याचा जो अनुभव घेतो. आणि या अनुभवाचा वापर करून आपण आता या कांद्याची प्राइस भविष्यामध्ये वाढू शकते असं आपण भाकीत जे करतो, ज्यामध्ये फक्त किंमत, त्या कांद्याची किंमत किती रुपये वर खाली होत आहे याचा आपण विचार करून जे प्रिडिक्शन करतो त्याला टेक्निकल अनालिसिस असं म्हटलं जातं. कन्सेप्ट कळाली टेक्निकल अनालिसिसची? होय. बर बर आता मला एक सांगा की मी जर आता तुम्हाला म्हटलो की आता पाऊस पडणार आहे का, एक प्रत्येकाला या प्रश्न विचारला की आता पाऊस पडणार आहे का, तर सर्वात प्रथम तुम्ही काय करणार? बोला, पाऊस पडणार आहे का हे सांगणार कसं? वातावरण बघून सांगल सर. वातावरण बरोबर सांगणार म्हणजे काय बघणार? हवेमधील गारठा आहे का बघणार, बरोबर? हो. वरती ढग जमा झालेत का बघणार. आता हे ढग म्हणजे आपल्याला पांढरे पण ढग दिसतील आणि पावसाचे काळे ढग पण दिसतील. तर आपल्याला कशा प्रकारचे ढग पाहिजेत, काळे पाहिजेत का पांढरे पाहिजेत पाऊस पडण्यासाठी? काळे. काळे पाहिजेत, बरोबर. त्याच वेळी काही विजा होत आहेत का बघणार, वारं सुटले का बघणार.
वारं जर सुटलं असेल तर ढग पुढे जातील, पाऊस आपल्याकडे पडणार नाही. मग ह्या सारख्या ज्या गोष्टी आहेत, तर ह्या गोष्टी म्हणजे काय, ह्या टेक्निकल अनालिसिस आहे. आणि हे टेक्निकल अनालिसिस आता जर समजा एक 5 वर्षाचा एक लहान बाळ आहे, तर त्याला आपण म्हटलं पाऊस पडणार आहे काय म्हटलं, तर तो ही उत्तर सांगू शकतो का? नाही. नाही सांगू शकत. कारण पाऊस पडण्यासाठी ज्या गोष्टी हव्या आहेत, तर त्या गोष्टी ए, कोणकोणत्या पाहिजेत हे त्याला माहिती नाही. परंतु आपण आपल्या अनुभवातून या गोष्टी शिकलेल्या आहोत. आणि टेक्निकल अनालिसिस मध्ये सुद्धा याच गोष्टीचा आपण वापर करत असतो, की भूतकाळामध्ये ज्या गोष्टी घडलेल्या आहेत, तर त्या गोष्टी भविष्यामध्ये सुद्धा घडू शकतात आणि त्यावरती आपण भाकीत करतो, म्हणजे प्रिडिक्शन करण्याचा प्रयत्न करतो. आणि हे प्रिडिक्शन करत असताना आपण कोणत्याही प्रकारचे बॅलन्स शीट किंवा कंपनीचे रिपोर्ट्स यासारख्या फंडामेंटल गोष्टी पाहत नाहीत. आपण काय पाहतो, तर ती जी शेअरची जी प्राइस आहे, ती प्राइस कशा प्रकारे मुवमेंट करत आहे, ती प्राइस कशा प्रकारे वर खाली जात आहे, आणि ती प्राइस पाहून आपल्याला भविष्यामध्ये काय त्या कंपन्या त्या शेअर्सची किंमत होऊ शकते हे आपल्याला ठरवायचं असतं. आणि या गोष्टीलाच टेक्निकल अनालिसिस म्हणतात. आणि टेक्निकल अनालिसिस म्हणजे आणखीन एक आहे, की किंमत प्राइस काय आहे आणि त्या प्राइसला कशा पद्धतीने आपण फॉलो करायचं आहे, याची जी कला आहे, या कलेलाच एक टेक्निकल अनालिसिस म्हटलं जातं. आणि ही प्राइस आपल्याला जी सांगण्याचा प्रयत्न करत आहे, ती सांगण्याचा प्रयत्न करायला लागल्या, ती आपल्याला समजून घेणं, प्राइसची भाषा समजून घेणं, हे आपल्याला शिकायचं आहे. जर समजा आपण आता मराठी बोलायला लागलोय आणि आपल्याला एखाद्या नवीन राज्यामध्ये किंवा नवीन देशामध्ये गेलो, जेथील भाषा वेगळी आहे 100%, आणि ती वेगळी भाषा आपल्याला समजून घ्यायचं असेल, तर आपल्याला काय करायला पाहिजे नाही, तर ती भाषा कशा पद्धतीनं बोलली जाते, त्याचे अर्थ काय आहेत, अशा लहान लहान गोष्टी आपल्याला हळूहळू शिकायला लागतात. तर आता आपण किंमतीची भाषा शिकणार आहोत. किंमत म्हणजे प्राइस कशा पद्धतीनं चालत असते, आणि ती पुढे चालत असताना आपल्याला त्यामधून कसं शिकायचं आहे, की आपण हळूहळू सांगू की ही पुढे अशा पद्धतीने चालणार आहे. आणि हे आपल्याला अनुभवातून शिकणार आहे. तर प्राइसचा एक काही गोष्टी आहेत, की त्याच्या मूलभूत गोष्टी आहेत त्याच्या, तर ती आहे की प्राइस मूव्ह इन ट्रेंड. म्हणजे जी किंमत आहे, आता ज्या वेळी मी प्राइस म्हणेन किंवा शेअर प्राइस म्हणेन किंवा मार्केट प्राइस म्हणेन, त्यावेळी ती शेअर्सची किंमत असेल कोणतीही, त्या एका शेअर्सची. तर ही जी किंमत आहे किंवा प्राइस आहे, ही एका ट्रेंड मध्ये वर किंवा खाली जात असते. आता हा ट्रेंड कोणता असू शकतो, तो कोणताही असू शकतो. तर तो ट्रेंड कोणताही असू शकतो. तर प्राइस मूव्ह इन ट्रेंड. दुसरी गोष्ट आहे की हिस्टरी रिपीट इटसेल्फ. ज्या पद्धतीने प्राइस भूतकाळामध्ये आपली चाल केली होती, त्याच पद्धतीनं तो भविष्यामध्ये सुद्धा त्याच पद्धतीने वागू शकते, हे आपल्याला पाहायचं आहे. आणि व्हॉल्यूम शोज व्हेन इन्व्हेस्टर आर इन अँड आउट. आता व्हॉल्यूम्स म्हणजे काय हे आपण भविष्यात बघू, परंतु एक थोडक्यात सांगतो, व्हॉल्यूम्स म्हणजे काय, एखादी वस्तू खरेदी करण्यासाठी ज्यावेळी जास्त लोकांची गर्दी होते, त्याला काय म्हटलं जातं, व्हॉल्यूम म्हटलं जातं. किंवा एखादी वस्तू विक्री करण्यासाठी जास्त लोक येतात, त्याला सुद्धा व्हॉल्यूम म्हटलं जातं. तर ज्यावेळी खूप मोठ्या प्रमाणामध्ये घेणारी लोक किंवा देणारे लोक येतात, त्यावेळी व्हॉल्यूम जनरेट होतो. आणि ज्यावेळी असा व्हॉल्यूम जनरेट होतो, तर त्यावेळी तो स्टॉक किंवा त्या शेअर्सची किंमत खरेदी करण्यासाठी खूप मोठे इन्व्हेस्टर आलेले आहेत, किंवा खूप मोठे इन्व्हेस्टर तो शेअर्स विक्री करून बाहेर पडलेले आहेत, हे आपल्याला समजतं. ओके.
आता आपण बघूया की ट्रेंड म्हणजे काय. की ट्रेंड म्हणजे काय, तर आता जे चालू आहे याला ट्रेंड म्हणायचं. साधू सोपं की मतलब आज आज क्या चल रहा है आज, की एखादी वस्तूची जी किंमत आहे तर ती किंमत सतत वाढत चाललेली आहे का वर, किंवा सतत खाली पडत चाललेली आहे का, किंवा ती एका रेंज मध्ये वर खाली होत आहे का, याला ट्रेंड म्हटलं जातं. जसं आपण एक ट्रेंडचा विचार केला तर एकदम सुरुवातीला ज्यावेळी फोन आले त्यावेळी ते लँडलाईन फोन होते, मोठे गोल आकाराचे, ज्यामध्ये आपल्याला ते डायल करावं लागत होतं. त्यानंतर काय झालं की थोडं रिव्हॉल्युशन झालं आणि एक हँड्स फ्री सारखे फोन आले. त्यानंतर मोठे मोबाईल आले. त्यानंतर लहान स्वरूपामध्ये मोबाईल यायला सुरुवात झाली आणि ते मग त्यानंतर मोबाईल कलर डिस्प्लेवाले मोबाईल आले. त्यानंतर मल्टीमीडिया टाइप्स मोबाईल आले आणि मग हळूहळू तो अँड्रॉइड फोनमध्ये कन्वर्ट झाला. त्यानंतर अँड्रॉइड फोनचे कन्व्हर्शन झालं 3G मध्ये, 3Gचं झालं 4G मध्ये आणि 4Gचे आता 5G मध्ये झालेले आहे. म्हणजे काय झालं की जो ट्रेंड होता पूर्वी मोबाईलचा किंवा पूर्वी संपर्क साधण्यासाठी जे अ, वस्तू आपण वापरत होतो, ती वस्तू सतत बदलत बदलत गेली आणि त्यामध्ये मॉडिफिकेशन झालेले आहेत. तर हा काय झाला, हा ट्रेंड झाला. तर एखादी शेअरची किंमत किंवा एखादी प्राइस सुद्धा जी भूतकाळामध्ये होती तर तीच भूतकाळामध्ये असणारी प्राइस त्याच पद्धतीने वरती किंवा खाली राहत नाही, तर ती सुद्धा बदलत असते सतत. आणि या बदलणाऱ्या परिस्थितीलाच आपण पाहायचं आहे की ती कोणती आता कोणत्या स्थितीमध्ये आहे. जसं एक मिनिट, आपल्याला यासाठी काय करायला पाहिजे की ट्रेंड अनालिसिस करायची गरज असते. आणि कोणत्याही प्रकारचं ट्रेडिंग किंवा इन्व्हेस्टमेंट करण्यापूर्वी त्या वस्तूचा किंवा त्या स्टॉकच्या ट्रेंड अनालिसिस करणं हे महत्वाचं असतं. आता ट्रेंड हे 3 प्रकारचे असतात. आता आपण स्टॉक मार्केटच्या ह्याच्यामध्ये आलो तर ट्रेंड हे 3 प्रकारचे असतात, की ज्यामध्ये एक असतो अप ट्रेंड. अप ट्रेंड म्हणजे काय, की प्राइस ही वरती जात असते, खालून वर जात असते, म्हणजे किंमत सतत वाढत असते, तर त्याला अप ट्रेंड असं म्हटलं जातं. आणि याच्या विरुद्ध काय असेल, एक डाऊन ट्रेंड असेल की ज्यामध्ये किंमत सतत खाली खाली जात असते. जर इथं एक समजा 100 रुपयाची जर किंमत असेल तर ती 100 रुपयाची किंमत 90 ला गेली, 90 वरनं आणि परत 95 ला आली, परत खाली 80 रुपयाला गेली, परत 85 वरती आली, परत खाली 70 रुपये वरती गेली. अशा पद्धतीने पायऱ्या पायऱ्याच्या टप्प्यानुसार ती खाली पडत जात असते. त्याला डाऊन ट्रेंड म्हणतात. आणि या पायरीसारखं म्हणजे वर गेली, परंतु वर ती सरळ एका रेषेमध्ये जात नाही. तर काय होतं की वर जात असताना सुद्धा एक खाली येतं आणि खाली येऊन परत वरती जातं. तर ही जी वरती गेल्यानंतर खाली येतं, तर या खाली येणाऱ्या गोष्टीला करेक्शन असं म्हटलं जातं. ट्रेंड अप आहे, परंतु वरती जात असताना सुद्धा खाली येते. तर या गोष्टी ह्याला करेक्शन असं म्हटलं जातं. कन्सेप्ट कळाली? ट्रेंड म्हणजे काय? जसं होय. हा, आता हा प्राइस मला एक सांगा की हे वरती जात असताना खाली काय येत असेल? एक काय लॉजिक काय असेल या खाली येण्या पाठीमागं, किंवा खाली जात असताना थोडं वरती का जात असेल? त्याचा बेस तयार करण्यासाठी, म्हणजे हायर हायचा लो, मग तिथून वरती परत अप ट्रेंड घेण्यासाठी. नाही नाही, मी मी टेक्निकल नाही विचारत. मी असं म्हणतोय की जर एखादी प्राइस असं वर एका रेषेमध्ये का जात नाही, तर ती वर जात असताना खाली का येते आणि मग वरती का जाते, या पाठीमागे लॉजिक काय असेल?
बर सांगतो हे का. कोणताही ट्रेंड असेल, अप ट्रेंड किंवा डाऊन ट्रेंड मध्ये हे जे येतात लहान लहान करेक्शन ज्याला आपण म्हणतो, तर हे करेक्शन येण्या पाठीमागं कारण असं आहे की कोणतीही एखादं मोमेंटम होत असतं, म्हणजे प्रवास होत असतो, तर तो प्रवास होत असताना तो आपली ताकद खर्च करत असतो. म्हणजे एका जर समजा तुम्ही या एक डोंगर चढायला हे केला, तर थोडे डोंगर वर चढल्यानंतर तुम्ही विश्रांती घेता आणि विश्रांती घेऊन परत तुम्ही पुढचा डोंगर चढण्याचा प्रवास करता. तर हा जो फेज आहे ज्याला करेक्शन फेज म्हटले जातं, हे त्या स्टॉकची जी किंमत आहे ती किंमतीचा विश्रांतीचा काळ असतो. दुसरं एक उदाहरण सांगतो. जर समजा आपल्याला कोणाला तर मारायचं असेल, हात उचलून जर कुणाला तर मारायचं असेल, तर आपण हात डायरेक्ट तिथं असं समोर धरूनच मारतो का तिथल्या तिथं? नाही, आपण आपला हात थोडासा पाठीमागे घेतो आणि मग मारतो. कारण त्यावेळी जी आपली एनर्जी असते, तर ती एनर्जी आपल्याला जास्त मिळते, ताकद जास्त मिळते. अशाच वेळी तो आपली शक्ती एकवटण्यासाठी एक पाऊल पाठीमागे येऊन मग पुढचा जो प्रवास आहे तो प्रवास चालू होत असतो. मग ही करेक्शन म्हणजे काय असतं की तेच आहे की ताकद एकवटण्यासाठी एक पाऊल पाठीमागे येऊन पुढे जंप करायचा किंवा खाली पडण्या अगोदर थोडी उंच उडी घेऊन मग खाली पडायचं. यासाठी हे करेक्शन्स आवश्यक असतात. कन्सेप्ट लक्षात आला? कन्सेप्ट आता आपल्याला का नाही टेक्निकल गोष्टी तर शिकायच्याच आहेत, परंतु कन्सेप्ट त्याचा जर तुम्ही समजून घेतला चांगल्या प्रकारे तर त्याचं प्रिडिक्शन करणं तुम्हाला जास्त सोपं होत जाणार आहे. हे लक्षात ठेवा. ओके. आता दोन ट्रेंड आपण बघितले, एक अप ट्रेंड बघितला आणि एक डाऊन ट्रेंड बघितला. अप ट्रेंड मध्ये काय होतं की प्राइस खालून वरती जात आहे आणि डाऊन ट्रेंड मध्ये प्राइस वरून खाली येत आहे. आणि या दोन ट्रेंड पेक्षा एक आणखीन एक ट्रेंड असतो की ज्या ट्रेंडला साइड वेज ट्रेंड असं म्हटलं जातं. साइड वेज म्हणजे काय? तो धड वरती पण जात नाही आणि धड खाली पण पडत नाही, तर तो एका रेंज मध्ये अडकलेला असतो. जर समजा एक खाली 90 रुपये आणि वरती 100 रुपये आहे, तर 90 रुपयाला टच झाला तर परत 100 रुपये पर्यंत जाईल, 100ला गेल्यानंतर परत खाली 90 रुपये पर्यंत येईल. असं वर खाली तो चालत असतो. त्याला साइड वेज ट्रेंड असं म्हटलं जातं. आणि आपल्याला जर भविष्यामध्ये काम करायचं असेल तर आपल्याला अप ट्रेंड किंवा डाऊन ट्रेंड या दोन्ही प्रकारच्या ट्रेंड मध्येच काम करायचं आहे, कारण तिथं काहीतरी आपल्याला प्रॉफिट होण्याची शक्यता आहे. परंतु जर आपण साइडवेज ट्रेंड मध्ये जर काम करण्याचा प्रयत्न केला सुरुवातीला शिकायच्या कालावधीमध्ये, तर आपल्याला या ठिकाणी लॉस होण्याची शक्यता जास्त असतात. क्लिअर आहे? तीन प्रकारचे ट्रेंड समजले: अप ट्रेंड, डाऊन ट्रेंड अँड साइडवेज ट्रेंड. हॅलो. हो समजलं. थांबा, कोण कोण आहेत? अर्जुन, आता मी नावं घेतो. अर्जुन समजलं? समजलं. ओके. हेमंत सर, तुमचा आवाज येत नाही. समजलं सर. ओके ओके. तुम्ही काय बाईक चालवालाय का? हो, मला पेशंट आला त्यामुळे मी कानात टाकून चाललोय. पेशंट आला, पेशंट आवाज. ओके ओके ओके, ठीक आहे. सुप्रिया समजलं? समजलं. ओके, चलो ठीक आहे. मग आता 10:25 झालेत. आजचा आपण बरं, मी आता काय करतो, आपल्याला काही आता चार्ट वरती ओपन करून दाखवतो आणि तो अप ट्रेंड आहे का डाऊन ट्रेंड आहे किंवा किंवा साइडवेज आहे हे तुम्ही सांगायचं आहे.
ठीक आहे. हो. ओके. हा, आता हा मला सांगा, आता हे जे पांढरी लाईन दिसायला लागली ना, तर ही किंमत आहे, ही प्राइस आहे. आता ही प्राइस या कोपऱ्यापासून या कोपऱ्यापर्यंत चालली आहे. तर हे म्हणजे आपण कुठं चालले विचार केला तर हा वर चाललाय का खाली चाललाय? अप ट्रेंड आहे. अप ट्रेंड आहे, म्हणजे हा अप ट्रेंड आहे. ओके, गुड. हा काय आहे, अप ट्रेंड आहे का डाऊन ट्रेंड आहे? अप ट्रेंड आहे सर. अप ट्रेंड अप आहे. ट्रेंड आहे. ओके, गुड. हा कोणता ट्रेंड आहे? अप ट्रेंड. अप ट्रेंड आहे. आता मला सांगा, आता जो अप ट्रेंडचा एक चार्ट दिसायलाय तो आणि हा, आता या दोघांच्या मध्ये सगळ्यात चांगला कुठला आहे? हा बी नाव घेऊया, आता जे तुमच्या पुढे आहे हा बी आहे आणि हा ए आहे. ठीक आहे. तर ए आणि बी तुम्हाला जर सिलेक्ट करायचा असेल तर कोणत्या कंपनीच्या स्टॉक मध्ये तुम्ही सिलेक्ट करणार? हा सिलेक्ट करणार का हा बी सिलेक्ट करणार? ए सिलेक्ट करा. ए सिलेक्ट करणार, म्हणजे हा, बरोबर. आता हा सिलेक्ट करण्यापाठीमाग कारण काय आहे? दोघे जण पण अप ट्रेंड मध्येच आहे, परंतु हा जो बी चा ट्रेंड आहे हा इथून वरती चालू झाला, परंतु वरती गेल्यानंतर तो या लोकेशनला साइडवेज मध्ये गेला. इथं वर गेला, खाली गेला, वर गेला, खाली गेला, वर गेला, परत थोडा खाली आला आणि मग तो वरती गेला. म्हणजे हा अप ट्रेंड टू साइडवेज मध्ये होता. परंतु हा स्टॉक म्हणजे या चार्ट मध्ये दोन्ही ट्रेंड आपल्याला दिसाले, दोन ट्रेंड. इथून ते इथे अप ट्रेंड आहे, इथून हा जो एरिया आहे हा साइडवेजचा आहे आणि आता सध्या त्यानं तो साइडवेजचा ट्रेंड तोडून वरती जाण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु या ह्याच्यामध्ये बघा, इथे इथून हा थोडा साइडवेज होता, तिथून तो वरती गेला, थोडासा साइडवेज मध्ये गेला, परत त्यानं वरती गेला. त्यामुळं अशा पद्धतीचे आपल्याला स्टॉक शोधायचे आहेत की जे आपल्याला जास्त चांगल्या प्रकारचे रिटर्न देतील. आता हा स्टॉक कोणता आहे? हा अप ट्रेंड आहे, साइडवेज आहे का डाऊन ट्रेंड आहे? सुरुवातीला अप ट्रेंड आहे, नंतर साइडवेज मध्ये. बर, इथून ते इथेपर्यंत अप ट्रेंड मध्ये गेला, त्यानंतर तो डाऊन ट्रेंड मध्ये त्याची सुरुवात झाली, इथून ते खाली डाऊन ट्रेंडला गेला, त्यानंतर हा साइडवेज मध्ये गेला, बरोबर. ओके. हा अप ट्रेंड, डाऊन ट्रेंड आणि डाऊन ट्रेंड. आता हा परत अप ट्रेंड मध्ये गेला हे आपण कधी म्हणणार? ज्यावेळी हा या पॉइंटच्या वरती जाईल त्यावेळी म्हणू की हा परत अप ट्रेंड मध्ये कन्वर्ट झालेला आहे. हा स्टॉक काय अप ट्रेंड आहे का साइडवेज आहे? साइडवेज विथ अप ट्रेंड मध्ये आहे. साइडवेज विथ अप ट्रेंड. आता बघा इथं हा एक मी लाईन मारले आणि म्हणजे मी तुम्हाला म्हटलं होतं जी साइडवेज मध्ये म्हटलं होतं, ही साइडवेज थोडी वरच्या बाजूला आहे. हा अप ट्रेंड आहे, अप ट्रेंड. अप ट्रेंड टू साइडवेज टू अप ट्रेंड. आता इथून बघा, मी जे म्हटलं होतं प्राइस अप ट्रेंड मध्ये आहे, परंतु वरती जात असताना हा वर गेला आणि परत एक खाली आला. हा हा फेज कोणता झाला? त्याचा करेक्शनचा फेज झाला आणि या करेक्शनच्या फेज नंतर एक परत मोठी एक रॅली त्याला मिळालेली आहे आणि ही मोठी रॅली मिळत असताना सुद्धा त्यानं लहान लहान करेक्शन केलेलं आहे. म्हणजे इथं पण एक लहान करेक्शन आहे, इथं लहान करेक्शन आहे, या ठिकाणी एक लहान करेक्शन आहे. आणि ज्या ज्या वेळी हे करेक्शन म्हणजे हे लॉंग टर्मचा करेक्शन आहे, हे शॉर्ट टर्मचं करेक्शन आहे आणि ओव्हरऑल ट्रेंड अप मध्ये आहे. हा अप ट्रेंड टू साइडवेज.
हा कोणता आहे? अपट्रेंड आहे का साइडवेज आहे? साइडवेज आहे सर. हा अपट्रेंड आहे. अपट्रेंड मध्ये गेल्यानंतर थोडा साइडवेज गेला, परत वरती गेला, परत साइडवेज मध्ये गेला, परत वरती गेला. ओके. ओके सर. इथून हा अपट्रेंड आहे. अपट्रेंड नंतर डाऊन ट्रेंड झाला चालू. डाऊन ट्रेंड नंतर तो साइडवेज मध्ये गेला आणि आता वरती जाण्याचा प्रयत्न करायलाय. पण तो इथून जे इथं मोमेंटम त्याचं ज्या पद्धतीने होतं ते आता इथं नाहीये. आता हे बघा, आता हा 1 मंथ करतो. आता हा कोणत्या फेज मध्ये होता? करेक्शन फेज मध्ये होता, म्हणजे साइडवेज फेज मध्ये होता. साइडवेज फेज मधून त्यानं आता आपला ब्रेकआउट दिलेला आहे, म्हणजे वरती तो साइड ब्रेकआउट दिलेला आहे, तो वरती गेला. अप ट्रेंड, डाऊन ट्रेंड, परत अप ट्रेंड. अप ट्रेंड, साइडवेज, अप ट्रेंड, करेक्शन, परत अप ट्रेंड. या ठिकाणी बघा, हा काय होता? हा कन्सोलिडेशन मध्ये होता. कन्सोलिडेशनचा ब्रेकआउट झाला, वरती गेला, परत डाऊन ट्रेंड झाला, डाऊन ट्रेंड मधून परत वरती गेला. आता हा डाऊन ट्रेंड म्हणजे करेक्शनचा एक डाऊन ट्रेंड आहे. आता कमी टाइम फ्रेम मध्ये आपण जाऊन बघितलं तर मग आपल्याला क्लिअर डाऊन ट्रेंड दिसेल. आता बघा, हे कमी टाइम फ्रेम मध्ये बघितलं मग आपल्याला डाऊन ट्रेंड चांगला दिसते. आणि हा आपल्याला अप ट्रेंड आहे. आता अप ट्रेंड असताना जसं मी म्हटलं, वरती गेला, खाली आला, परत वर गेला, खाली आला, वर खाली असं करत करत तो आपली जर्नी चालू करतो. चलो ओके. आता हा बघा, हा डाऊन ट्रेंड आहे पूर्णपणे, इथून ते इथे खाली आला, पण तो खाली येत असताना तो सुद्धा थोडा वरती जाण्याचा प्रयत्न करत असतो प्रत्येक वेळी. आणि तो वरती जात, परंतु वरती जात असताना जर समजा त्यानं पाठीमागील हे 2 हाय आहेत, जर त्याला जर क्रॉस करून वरती गेला आणि सस्टेन राहिला, जसं इथं हा वरती जायचा प्रयत्न झाला इथं, परंतु तो खाली आला नाही. जसं या लाईन मध्ये बघितलं तर वरती जायचा प्रयत्न केल्यानंतर खाली आला होता, परंतु या लोकेशनला तसं झालं नाही. तो खाली येण्याचा प्रयत्न त्याचा झाला, परंतु परत वरती गेला. म्हणजे या ठिकाणी आपण काय म्हणतो की ट्रेंड चेंज व्हायला लागलाय. जो डाऊन ट्रेंड होता तो डाऊन ट्रेंड बदलण्याचा इथं प्रयत्न होत आहे. आणि जर समजा आता यानं हा जो पॉइंट आहे या पॉइंटच्या वरती जर ही प्राइस गेली तर मग आपण काय म्हणू, हा जो डाऊन ट्रेंड होता हा डाऊन ट्रेंड आता अप ट्रेंड मध्ये कन्वर्ट झालेला आहे. याचं रूपांतर आता अप ट्रेंड मध्ये झालेलं आहे. आता बघा, हा साइडवेज मध्ये होता. या ठिकाणी आता हा साइडवेज मध्ये असताना ही लाईन त्यानं क्रॉस केली, म्हणजे काय झालं, साइडवेज पासून तो वरती जायचा प्रयत्न करायला लागला. ज्यावेळी हे झालं असतं त्यावेळी बघा, हा डाऊन ट्रेंड आहे, वरती गेला, परत खालती आला, परत वरती गेला. मग ज्यावेळी त्यानं हा क्रॉस केला किंवा ही लाईन क्रॉस केली त्यावेळी ट्रेंड चेंज झाला. जो पाठीमागचा होता हा साइडवेजचा ट्रेंड होता तो इथं बदलला आणि बदल झाल्यानंतर मग ती स्टॉक वरती गेला. चलो ठीक आहे, आजच्या दिवसापुरतं एवढं बास करूया.